आपण नेपाळमध्ये आलोय का आलोय माहित नाहीये. हा माणूस कारणे जेवण कसं आहे आता खूप म्हणावं लागेल आणि चौकळत नाही आपल्याला पाहिजे. सूप भन्नाटे म्हणजे सूप पिलं की तुमची थंडी राहा काय आणि काय. तर रामराम मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही आहोत सोनवली बॉर्डरवर. मस्त धुकं पडले पण थंडी खूपच आहे. रात्री सोनवलीला आम्ही मुक्काम करून आम्ही निघालोय काठमांडूला. भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये जायला पासपोर्ट लागत नाही, तर कोणत्याही ID कार्डवर तुम्ही आज जाऊ शकता. भारत सोडून इतर नागरिकांना मात्र पासपोर्टची गरज भासते. बॉर्डर ओलांडून आम्ही भारतीय पैसे नेपाळी पैशात रूपांतरित करून घेतले, म्हणजेच एक्सचेंज करून घेतले. हो, नेपाळमध्ये एक्सचेंजचा रेट चांगला मिळतो म्हणून नेपाळमध्ये शक्यतो करून घ्या. आम्हाला साधारण 100 रुपयाला 1.57 रुपये मिळाले. मग पुढे बॉर्डर टू काठमांडू या 180 किलोमीटरच्या प्रवासासाठी आम्ही निघालो बसच्या शोधात. मग आम्हाला काय मिळाली, एक निळी मस्त स्वच्छ सुंदर बस. मग गाडीत बसून आम्ही साऊथ इंडियन चित्रपट पाहत पाहत निसर्गाचा पर्वतांचा आस्वाद घेत आमचा प्रवास सुरू केला. आणि या प्रवासात आम्ही एका झोपडीवजा ढाब्यामध्ये दुपारचं नेपाळी जेवण केलं. इकडे 250 रुपयाला व्हेज थाळी, 350 रुपयाला चिकन थाळी. जेवण कसं आहे आता खूप म्हणावं लागेल आणि चौकळत नाही आपल्याला. 180 किलोमीटरच्या या प्रवासात आम्हाला तब्बल 17 ते 18 तास लागले, कारण संपूर्ण रस्ता हा डोंगराळ, पर्वतमय आणि घाट रस्ता. त्यात जागोजागी रस्त्यांची कामं सुरू होती आणि त्यात आमच्या गाडीचा एकदा टायर पंक्चर झाला, तर एकदा त्याचं काहीतरी तुटलं, तर एकदा त्याच्या स्प्रिंगाच वाकल्या. कदाचित मी बसलेलो असल्यामुळे असेल, कारण नेपाळी माणसं फार जाड नसतात. असो, आपल्या वजनाचा कुठेतरी काहीतरी छाप सोडली पाहिजे. बढिया था गुरु. आमचा प्रवास सुरू झाला आणि शेवटी सकाळी 10ला सुरू केलेला आमचा तो प्रवास पहाटे 4-4:30ला काठमांडूला येऊन संपला. मग सकाळी रूमवर जाऊन झोपलो आणि सकाळी उठायला मात्र थोडा उशीरच झाला. पण मग पटकन आवरलं आणि कॉफी प्यायला गेलो. तर इथं आलेलो कॉफी प्यायला आणि कॉफी प्यायला घेऊन आलेले आहेत सुस्मित सर. त्यांना कॉफीच प्यायची होती, म्हणलं ना चहा पिऊ एक्स्ट्रा शुगरवाला. पण ठीक आहे, कॉफी पिऊ. कडू कडू माणूस लय कडू त्याच्या कडू पाचतो व्हायचं. चीटिंग करता है तू. कॉफी पिऊन झाल्यावर आम्ही निघालो नाश्ता करायला, म्हणून कॉफी पिऊन नाश्त्याला गेलो आम्ही. तर कॉफी पिऊन झाल्यावर मग आम्ही नाश्ता करायला शेजारच्या गुप्ता भोजनालयामध्ये गेलो. आपण नेपाळमध्ये आलोय का आलोय माहित नाहीये. हा माणूस कारणे म्हणजे मला नेपाळमध्ये घेऊन यायला. तर आपण आलो नेपाळमध्ये आणि इथं आपण आलो गुप्ता भोजनालय. GP मार्ग ना, तमिळ मार्केटच्या इथं GP रोडच्या चौकात हे आहे गुप्ता भोजनालय. तर इथं आलो आहोत आणि इथे आहे आपल्याकडे हा डोसा आणि हे चाऊमिन. हे किती रुपयाला आहे? 200. हे 200 रुपयाला आहे, ते 100 रुपयाला आहे. तर 100 रुपयाला मला जर चांगलं वाटतं, तुम्हाला दाखवतात ते सगळं आणि मग बघूयात खाऊन कसं वाटतं. हा थोडंसं टँगी जास्त, पण खाऊ शकतो व्यवस्थित येईल खाण्याची वाटतं. ही चटणी आहे, आपण डुबाया. भाजी आहे, वेगळी चव आहे. काय टाकले मला खरंच समजत नाही. मला आणि जिभेला फार तिखट लागते माझ्या सगळ्याच गोष्टी, थंडीमुळं म्हणा किंवा माहीत नाही कशामुळं. पण जाड आहे चांगला. आपल्याकडे कडक असा होतो तपायचं, मऊ आहे थोडासा स्पंजी टाईप आहे, चांगला आहे. आता आपण चाऊमिन साहेबांचं हिसकावून घेऊया. त्याच्यामध्ये काय नूडल्स आणि बेसिक गोष्टी फ्राय मारलेल्या आहेत. चांगला आयटम आहे. आपण हा सहज खाऊ शकतो. मला अजून चहा नेपाळमध्ये म्हणा किंवा UP मध्ये म्हणा कुठे चांगला म्हणा पुण्याच्या पद्धतीचा चहा मिळालेलाच नाहीये. लेट्स सी पुढे मिळतो. आणि आता पशुपतीला कोणत्याला जायचंय. नेपाळमध्ये
कार्स म्हणजे ज्या टॅक्सीज आहेत त्या थोड्या महाग पडतात. त्यामुळे जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल तर शक्यतो पठावरून तुम्ही बाईक बुक करा. मग आम्ही बाईक बुक केल्या आणि आम्ही गेलो पशुपतीनाथाच्या दर्शनाला. पशुपतीनाथ म्हणजे नेपाळमधलं सगळ्यात महत्त्वाचं तीर्थक्षेत्र. एकदम प्रसन्न करणारं पशुपतीनाथाचं दर्शन आणि वर्षातून 2दाच होणारी आरती त्यापैकी एक की त्या दिवशी होती आणि ती आरती बघायचं भाग्य आम्हाला मिळालं. आणि मग ती आरती बघितली आणि मग आम्ही निघालो पोटपूजा करण्यासाठी. आम्ही गेलो काठमांडूच्या जुन्या पण प्रसिद्ध अशा शानदार मोमोजला. वन ऑफ द बेस्ट मोमोज सेंटर इन काठमांडू. काठमांडूमधलं एक वन ऑफ द बेस्ट मोमो सेंटर आहे. आणि चला आपण बघूया काउंटर आहे इथे तुम्ही बघू शकता. दिलेले आपल्याला मोमोज हे आहेत पनीर मोमोज बघू शकता काय स्टीमी आहेत. हे आहे तातू झोल म्हणजे गरम सूप आणि या बाटलीत भरलेलं आहे नुसतं झोल म्हणजे साधं सूप जे थंड आहे. आणि याच्यामध्ये आहे त्यांची चिली चटणी. येऊ तर खायला चव वेगळी खूप इथली पदार्थांची म्हणून म्हणलं आधी खावं आणि मग तुम्हाला सांगावं नेमकी चव आहे तरी काय. तर पनीरचे 8-10 पीस आले होते ते आम्ही खपवलेत. तर हा पनीर मोमोज साईजमध्ये एकदम भारी. आपल्याकडे पण साधारण याच्यापेक्षा थोडा बारीकच मिळतो. तर पीटर अंकलचा आय थिंक एवढा मिळतो व्हेजवाला, पण हा पनीरवाला आहे. त्यात स्टफिंग पण खूप भारी आहे. यांची एक वेगळीच चव आहे इथलीच काहीतरी मसाल्यांची जी मला काही आयडेंटिफाय एवढी होत नाहीये. त्याच्यासोबत त्यांनी हा सॉस दिलेला आहे त्यांचा चिली सॉस थोडा कमी तिखट आहे भांड्यातला त्यांनी दिलेला. तो जास्त तिखट आहे. झाऊ दिलेला आहे यांनी तर तो आहे थंड आणि थोडं स्वीट टाईप काइंड ऑफ. तर आता हा ॲक्च्युली व्हेज मोमोज ज्या चटणीसोबत चांगला जातोय. मला ह्याच्यासोबत पण चांगला नाही वाटलं तर झोलसोबत. आणि ह्या चटणीसोबत तिखट लागतो. ज्यांना स्पायसी हवं आहे किंवा स्पायसीच खायचं आहे तिखटच खायचं आहे त्यांनी हा सॉस वापरावा. पण मी रिकमेंड करेल व्हेज पनीरसाठी तर तुम्ही हा माइल्डवाला सॉस वापरा. कॉम्बिनेशन चांगलं जाते हे. पण शेवटी त्याची चॉईस आहे. गरम सुपामध्ये दालचिनी वगैरे आहे. दालचिनी लवंग जास्त स्ट्रॉंग अर्क आहे त्याच्यामुळे इथं थंडीमध्ये जास्त असल्यामुळे हे ऑब्विसली पाहिजे. सूप भन्नाट आहे म्हणजे सूप पिलं की तुमची थंडी राहा. साईज बघा. आणि आता तावमध्ये घेतल्यामुळे परत तो चिली सॉस टाकायची माझी इच्छा झाली नाही. मी टाकून बघितला होता पण तो नाही एवढा चांगला लागला मला. हे असंच मोमो खायला जास्त भार लागतोय. टपरीतल्या टपरीवर नंतर थोडा वडलेल्या फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये मोमो खात आलो. साईजला फार छोटे होते आणि एवढं नव्हतं पण हे ऑथेंटिक मोमोज म्हणता येईल. आपल्याकडे मिळणारे मोमोज पण साधारण याच चवीचे मिळतात पण हा मोमो भारी आहे मला आवडलेत. जर कधी काठमांडूला आलात तर शानदार मोमोजला नक्की या. बाकी मी मला सांगितले कुठल्या मोमोजला आहे तुम्हाला मी वाटलं तर लोकेशन डिस्क्रिप्शन टाकून दे. नावाप्रमाणे असलेलं शानदार जानदार मोमोज खाऊन आम्ही निघालो आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही चंद्रगिरी पर्वतावर निघालो. याच पर्वतावरून मला माउंट एव्हरेस्ट पाहता आला. अनेक हिमालयांच्या पर्वतरांगा या पर्वतावरून पाहायला मिळतात. तिथून संपूर्ण काठमांडू दिसतं. इथे जाण्यासाठी जगातल्या सर्वात लांब अशा रोपवेने आपल्याला जावं लागतं. तुम्ही स्वतःचं वाहनही घेऊन जाऊ शकता पण रस्ता फारच खराब आहे. एकदम स्वच्छ आणि एकदम मस्त अशी मॅनेजमेंट होती इथे. असं म्हणतात की एकदा लढाई सुरू असतानाच एक शहा नावाचा राजा या पर्वतावरून चालला होता तेव्हा त्याला या पर्वतावरून व्हॅली दिसली आणि मग त्याच व्हॅलीमध्ये त्यांनी आजचं काठमांडू शहर बसवलं. चंद्रगिरीवरून दिसणारे भव्य असे हिमालयाचे पर्वत, काठमांडू शहर, हिरवागार निसर्ग, अंगाला झोंबणारी हवा असा अनुभव घेऊन आम्ही आलो दरबार स्क्वेअर पाहायला, श्रीकृष्णाचं असं मंदिर पाहायला. जुनी अनेक मंदिरं आजही नेपाळमध्ये अस्तित्वात आहेत. पर्वतावरून सगळं फिरून आल्यानंतर अंगभूत असणाऱ्या आमच्या किड्यांनी वळवळ सुरू केली. म्हणून मग आम्ही दोघेही म्हणजे आम्ही 2 भारतीय नेपाळमध्ये असलेल्या ऑथेंटिक चायनीज अशा छोटेखाने दुकानात गेलो आणि पुढं काय झालं ते तुम्हीच पहा.
हाय असं खायचं बरं. तर भारतीय माणूस आलाय नेपाळमध्ये आणि नेपाळमध्ये येऊन तो खातोय चायनीज फूड. तर जोशी, तुमचं काय म्हणणं आहे या मशरूम कॅबेज पायजवर? त्याच्या गोळ्यात कांद्यावरसारखं वाटतं. त्यांनी काहीतरी ठेवलंय, हे काहीतरी विचित्र मशीन आहे, त्यात तेल नाही, काय नाही. ह्यात ते गरम करतात. हे ते चायनावरनं घेऊन आलेले आहे. ते शिजवायचं भांडं एवढं कळलं मला. हा ओव्हन आहे ॲक्च्युली कुठलं तरी वेगळ्या टाईपचं. एकंदरीत त्यांनी सुरुवात केली होती पाय खायला. मशरूम कॅबेज पाय. मशरूम कॅबेज पाय आहे. काय आणि काय थोड्या वेळानंतर तोंडात खूप घाणेरडी टेस्ट येते. त्याच्यासोबत काय नाही आहे, चटणी काय असंच खायचं. माझं काय फार आवडलेलं नाही आहे, म्हणून मी नेपाळमध्ये आल्यापासून इंडियनच खातो काय ना काय. सर तुमचं तुम्हाला सुपूर्त. तर अशा अनेक चांगल्या आठवणी, पशुपतीनाथाचं मंदिर, शानदार मोमोज, चंद्रगिरीचा तो भव्य उंच असा पर्वत, बुद्ध स्तूप, वर्ल्ड पीस पगोडा, अनेक छोटे मोठे दरबार स्क्वेअर, काठमांडूचं लोकल मार्केट, काठमांडूतली माणसं आणि त्यांचं प्रेम, इथला निसर्ग, पटाव बाईकचे रायडर, अशा अनेक आठवणी घेऊन आम्ही परतलो आमच्या हॉटेलवर आणि निघालो पोखरा द टुरिस्ट सिटी पाहायला. तेव्हा पुढच्या भागात आपण नक्की भेटूयात पोखरा द टुरिस्ट सिटीला. पण तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ आम्हाला आणखीन बनवता येतील.